येईल ना? येस ओके. येस मॅम. हा, नेक्स्ट पेज काढू मग. नाही लक्षात आलं तर मला व्हॉट्सअप करा वाटलंच तर, येस. की काय काय लक्षात नाही आलं, मग मी परत आणखीन शिकवेल. ओके, आता नेक्स्ट 4th पेज. हा, आता स्लेट घ्यायची. स्लेटचा यूज इथं करायचा आपल्याला. स्लेट यूज करून काय करायचंय, आणि ते स्लेट असे टोकदार केलेले, त्याचे ते बीड्स कशामुळे टोकदार आहेत माहिती आहेत का तुम्हाला? असे गोल पण असू शकत होते ना, तरी ते टोकदार गेलेले त्यांनी, माहिती का बीड्स. तर ते कशामुळे गेले, तर आपण जेव्हा राईट हँड यूज करतो किंवा लेफ्ट हँडनी खाली वरी करतो ना बीड्स, तेव्हा तिथं ॲक्युप्रेशर होतं त्या ह्याचं. बीड्सला आपला हात लागला ना, ते ॲक्युप्रेशर होऊन ते ब्रेन पर्यंत आपल्याला मेसेज जातो, आणि मेसेज गेल्यामुळे ब्रेन पॉवर वाढते. ओके. रुद्र आवाज येतोय? प्रतीक आवाज येतोय? प्रतीक येतोय का? येस मॅम. हा, मग कळालं का मी काय सांगतेय? मॅम माझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम चालू आहे, थांबा. बर. रुद्र तुला कळालं का? काय टीचर? कळालं नाही? नाही. अरे हे जे बीड आहेत ना, हे असे गोल पण असू शकत होते, पण हे टोकदार आहे. लक्षात आहे का तुला? एकीकडे असं म्हणजे बाहेर आलेले असं, तो हाताला असं हे लागतं ना, गोल पण असू शकत होते. पण त्यांनी कशामुळे दिलंय, तर आपण जेव्हा खाली वरी करतात ना, तेव्हा ह्या पॉइंट म्हणजे हाताच्या पॉइंटला ते दबलं जातं, राईट. मग ते ॲक्युप्रेशर होतं, आणि ते ॲक्युप्रेशर होऊन त्याचा मेसेज डायरेक्ट ब्रेनला जातो. म्हणून त्यांनी हे थोडेसे असे टोकदार टाईप दिलेले आहेत ते बीड्स. आलं लक्षात? हो. प्रतीक आलं लक्षात? येस. आलं? ओके. आता डायरेक्ट क्वेश्चन आन्सर घेणार आहे मी, तर लक्षपूर्वक करायचे. बीड हे स्लेट खाली ठेवायची, अबॅकस स्लेट. रुद्र खाली ठेवली स्लेट. खालच्या बीड्स सगळ्या खाली घ्यायच्या, वरच्या बीड्स सगळ्या वर करायच्या. आन्सर बारला एक पण टच नाही करायचं. ओके. येस मॅम. ओके. आता मी क्वेश्चन विचारणार ते नेक्स्ट 4th पेज वरचा. आता मी जर 1+ म्हणला, तर मी जस्ट माझी पाठी ठेवते आणि मग आपण करू. थांबा. हा, ओके. आता काय विचार. हा, मी 1+ म्हटलं, तर आपल्याला थंबनी काय करायचंय, तुझ्या त्या स्लेटवर करायचंय बरं का. आपल्याला असं मनात नाही करायचंय. आपल्याला माहिती तोंडी येतं, पण कशामुळे आपण हे युज करायचंय, तर ब्रेन पॉवर आपल्याला हे वाढवायची, राईट. हे जरी सोपं वाटत असलं आपल्याला, तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन येतं मला हे माहितीये, पण तरी पण ह्याच्यामध्ये जे आहे ते व्हिज्युअलाइज करायचंय आपल्याला, म्हणून आधी हे शिकायचंय. तर स्लेटवर कसं करायचं, तर आता 1+ म्हणलं मी, तर हे 1+ करायचं. थांब बरं का, तुमच्या स्लेटवर +1. सेंटरला पॉइंटर, पॉइंटर आहे ना सेंटरला, त्याच्यावर व्हाईट पॉइंटर आहे ना मॅम राईट तो. साइडचं का लेफ्ट साइड? हा, हा आहे ना. हा हा हा. हा, तर ते पॉइंटर एकदम सेंटरचा नाही का पॉइंटर, तर तिथून सुरू करायचंय आपल्याला. तर हा मी ते प्लस लाल वाला. वन. हा, लाल वाला ना? लाल मी आता हे जे आहे ना, आता हे दाखवते माझ्याकडे. ही हे आहे ना पाठी, तर हे सेंटरचं आहे ना पॉइंटर. तर आता मी +1 म्हणलं, तर हे थांबनी काय करायचंय, हे +1. ओके, म्हणजे हे वर घ्यायचंय. ओके. त्याची वर धरून नाही येणार आहे, ते हो आपल्याला खाली ठेवूनच करता येतं. ओके, कारण ते खाली वरी होतात ना बीड्स. आपण जर खाली ठेवून हो केलं तर प्रॉपर येतं. आणि मी जेव्हा क्लिअर म्हणलं हो. ना, क्लिअर आन्सर वर म्हणलं, इकडे बघ प्रतीक आणि रुद्र, दोघं पण इकडे बघा. क्लिअर म्हणलं ना, हे अशी मधली जे लाईन आहे ना, हे 2 बोट धरायचे आणि हे क्लिअर करायचे अशी करून. पण ती खाली ठेवल्यावरच क्लिअर होती, कारण हे सगळे मनी खाली येतात. आता मी उभं धरली ना त्याच्यामुळे. ओके, तर हे क्लिअर म्हणले की अशी फिरवायचे बोट, 2 बोट हे असे करून. ओके, क्लिअर द आन्सर बार म्हणलं की म्हणजे वरचे बीड्स वर जातात, खालचे बीड्स खाली जातात. ओके, आलं लक्षात? येस. ओके, ते आन्सर बारला एक पण टच नाही ना आता.
नाही. हो. नाहीये ना, ओके. हा, तर आता पॉइंटर पासून सुरू करा. सेंट्रल पॉइंटर आहे ना, तिथून +1. आता ते जे क्वेश्चन दिले ना फर्स्ट वाला, तर ज्याला साईन नाहीये पहिले त्याला ते प्लस म्हणायचं. +1, +3, -1. -1 ला काय करावं लागेल आपल्याला? इंडेक्स फिंगर यूज करून ते खाली घ्यावं लागेल. ओके, आलं लक्षात? केलं. हो. आन्सर काय आलं त्याच्यावर बघायचं. स्लेटवर आन्सर काय आले? 3. मॅम 3. हा, व्हेरी गुड, बोथ ऑफ यू. ओके, नेक्स्ट. आता मी फास्ट मध्ये घेणार आहे. फास्ट मध्ये सांगायचंय. +4, येस. +4 -1 +1. Answer will be 3, no. Wrong answer. Second question. 2, No. 2. No. Wrong answer. 1. 4. नाही ना. 1. नाही नाही, हे बघा ना. +4 +4 केलं, -1 आणि परत +1. -1. काय? 4. 4. हा, 4. राईट. 4. लक्षात आलं का? हे +4 हो. केलं, येस. राईट. नंतर -1. -1 म्हणजे हे खाली घ्यायचं. ओके, येस. परत +1. येस. आलं लक्षात? येते रुद्र, येते का लक्षात? हो. ओके, आन्सर काय येईल? येस. आन्सर आन्सर 4. हा, ओके. 4. थर्ड वाला तर आन्सर सांगायचं. मी काय म्हणणार नाही, तुम्ही मनाने करायचे. +1, +2, -1. 2. 2. हा, व्हेरी गुड. गुड. प्रतीक बरोबर आहे. 2. आला आन्सर. प्रतीकला आलं का? हे बघ, नाही मॅम. थांब, मी सांगते तुला. आता थर्ड वाला ना, +1. ओके, नंतर देन +2, राईट. नंतर -1. ते जे Yes. वर घेतलेत ना आपण त्याच्यातूनच मायनस करायचं एक. आलं का लक्षात? येस. हा, आलं का आन्सर? येस. ओके. 2. हा, ओके. आता फोर्थ वाला प्रतीक सांगणार. ओके, +4 येस. स्लेट वर +4. करायचा तुम्ही तुमच्या. +4 -2 -2 हा, +1. +1 3. व्हेरी गुड. आता कळालं का? मी आणखी एकदा करून दाखवते. हे +4 -2 म्हणल्यावर हे 2 खाली येतील, राईट. येस. हा, आणि देन +1 म्हणल्यावर हे वर जाईल. तर आन्सर काय? 3. 3. ओके. रुद्र, Yes. आला आन्सर? हो. ओके. आता नेक्स्ट रुद्र सांगणार. फिफ्थ वाला आन्सर सांगा. चला. +3 -2 +1. 2. व्हेरी गुड. 2. ओके. 6चा प्रतीक सांगणार. +2 -2 +1. 2. नाही. +2 -2. +2. आता +2 झालं हे. आता -2 म्हणजे दोन्ही खाली +2 घ्यावं लागतील. आता प्लस +1. 1. हा, आन्सर 1. राईट, व्हेरी गुड. आता 7चा रुद्र सांगणार. +1 -1 +2. 2. हा, व्हेरी गुड. आलं रुद्र, हे प्रतीक आलं. 2. ओके. आता 8चं सांगायचं प्रतीक. +3 +3 -1 -1 +1. +1 3. व्हेरी गुड. आता +4 +4
-2 -2 -2. 0 हा व्हेरी Zero. गुड. हा व्हेरी गुड. रुद्र, आता रुद्र सांगणार बरं का, हे सोपंच आहे मला. +1 +1 +1. 3. व्हेरी गुड. आता 11चं हे प्रतीक सांग. yes +1 +1 +1 +1. 4 व्हेरी गुड. 12चं +2 -2. रुद्र सांग आता. +2 -2 +1 +2. 3. हा व्हेरी गुड. हा रुद्र आलं. प्रतीक, आता तू सांग 13चं. yes +3 +3 -1 -1 +2 +2 -1. 3 हा राईट, व्हेरी गुड. आता 14चं रुद्र. +4 -2 -2 +2. 2. व्हेरी गुड. 15चं प्रतीक. +3 -2 +1 +2. 4 व्हेरी गुड. 16चं रुद्र. +1 -1 +2 -1. 1 1. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 17 +3 -2 +1 +1. 3 व्हेरी गुड. +4 -4 +2 -2. 0. 0 व्हेरी गुड, व्हेरी गुड. आलं का प्रतीक? yes ओके. 19चा +2 -2 +3 -1. 2 व्हेरी 2. गुड. हा व्हेरी गुड, बोथ ऑफ यू. गुड. +1 +2 -3 +4. 4 4. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता ते त्याच पेजवर 0 to 9 दिलेलं आहे ना. हम्म हा, तर ते Yes, काय ma'am. करायचे माहिती का? मी इथं टाइमर लावणार. आता सध्या नाही करायचं आहे, लास्टला करू आपण हे. टाइमर लावणार 0 to 9. तुम्ही राईट हँडनी किती टाइम लिहू शकतात हे इथं लिहायचं. ओके. आणि नेक्स्ट पेजवर 0 to 9 आहे ते लेफ्ट हँडनी किती वेळेस, एका मिनिटात किती वेळेस लिहू शकतात ते लिहायचंय आपल्याला. आता सध्या नाही, नेक्स्ट थोड्या वेळाने बघू आपण. ओके. yes आता नेक्स्ट पेज काढा. फिफ्थ वरचं तुम्ही Yes. करू शकताल का? +9. हे फिफ्थ वरचं तुम्ही करा, ते होमवर्क राहील. आणि 6 वरचं आपण करू आता. चालेल? yes ma'am ओके. आता 6 वरचं. ओके. yes +3 +5 +3 -7. काय येईल आन्सर? ma'am 0 9. मॅम परत एकदा सांगा क्वेश्चन फर्स्ट वाला घेते मी. फिफ्थ हे पेज नंबर 6 वर. yes हा, तर +3 +3 +5. मग आता 5 कसं घ्यायचं वरचं हे बीड. ओके आलं लक्षात? आणि -7. -7 7. हा, 1. 1. 1. राईट, 1 राईट, राईट. आता +4 बरं का. +4 +4 +5 +5 -6. 1 कोण सांगितलं 1? चुकीचं. 3. 3. कसं काय सांगतात हा? +4 बघा आता. +4 +5. +4 +5
-6 म्हणल्यावर हे -6 म्हणल्यावर हे वर जाईल 5 वालं आणि हे एक खाली जाईल. तर हे वर किती राहील Three. आन्सर बारला? 3. आलं का? Yes, ma'am. येते ना? प्रतीक येत नसेल तर सांग मला, तसं काही नाही. नाही मॅम आता समजलं. हा ओके ओके. +8 करायचं आपल्याला. 5 हा हे 8 झालं. ओके +8 -3 Yes, +4 -3. +4 5. 9. व्हेरी गुड. गुड बोथ ऑफ यू. हा नाईस. 7 +7 +2 -5 आन्सर. 4. ओके व्हेरी 4. गुड. ओके +5 +3 -6 आन्सर. 1. नाही प्लस नाही ना. कोण सांगितलं आन्सर? चुकीचं सांगितलं. 2. हा 2 राईट. व्हेरी गुड. नीट दमाने करा. फास्ट आपल्याला काही करायचं नाहीये. एवढं एक पेज करायचं. ओके +6 Yes. +6 +6. -5 +3 4. हा राईट. +2 +2 +5 +2 +2. +5 9. व्हेरी गुड. 9. हा हा रुद्र बरोबर आहे. प्रतीक बरोबर आहे. +4 -3 +5 1. 9 1. 6. किती? 6. 6. हा व्हेरी गुड. 6. ओके व्हेरी गुड. +9 -8 +2 3. व्हेरी गुड. 3 बरोबर आहे. 3. +3 +6 -8 आन्सर विल बी 1. व्हेरी गुड. 1. गुड. कोणी सांगितलं? मी. ओके ओके. रुद्र जमते ना? येते ना? हो. ओके. नेक्स्ट 11 क्वेश्चन. हा क्वेश्चन नंबर 11. +4 +5 -3 +2 8. राईट. +6 +3 -5 +5 9. व्हेरी गुड. प्रतीक येते ना? Yes, ma'am. आपल्याला स्लेटवरच करायचंय. असं मनाने करायचं नाहीये. स्लेटवरच आन्सर बघायचे. Yes, ma'am. रुद्र जमते ना स्लेटवर? हो. हा ओके. प्रतीक जमते स्लेटवर? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट 13 क्वेश्चन नंबर 13. +5 +4 -2 +5. 4. -2 +1 Yes. आन्सर. 8. व्हेरी गुड. 8. हा राईट राईट. +8 आता 14 क्वेश्चन नंबर 14. +8 -3 +4 -5 4. हा राईट. प्रतीक तुझं नेट स्लो आहे का? Yes. येते ना? आता 15चं प्रतीक सांगणार बरं का? 15चं +7 +1 -2 -6
मॅम एकदा परत. +7 मॅम कशाचं चालू आहे? हा कशाचं चालू आहे? क्वेश्चन नंबर 15 येस मॅम. पेज नंबर काय झालं? पेज नंबर पेज नंबर 6 आताच सुरू आहे, आपण आणखी संपवलंच नाही. 15 क्वेश्चन नंबर 15. ओके, आता घ्या Yes, आन्सर. ma'am. क्वेश्चन घ्या. +7 +7 +1 +1 -2 -2 -6 -6 किती झाला आन्सर? 0. हा, व्हेरी गुड. रुद्र 0 ओके. 16 चा रुद्र सांगणार. चला. +9 -4 -5 +4 4 व्हेरी गुड. बरोबर आहे ना प्रतीक? येस मॅम बरोबर आहे. ओके. प्रतीक आता 17 क्वेश्चन नंबर 17 +3 +5 येस. +5 -7 -7 +3 4 व्हेरी गुड. 18 नंबर रुद्र +5 +4 -6 -2 Minus. -6 -2 लिहिलं का? घेतलं का नाही? 9 नाही, काहीतरी चुकलं. थांब. परत एकदा रुद्र, परत एकदा. क्वेश्चन नंबर 18 +5 +4 -6 -2 1 हा, व्हेरी गुड. 1 व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 19 प्रतीक +4 -3 4 -3 हा +5 +5 +2 8 व्हेरी गुड. आता रुद्र क्वेश्चन नंबर 20 +8 +1 -6 -2 1 व्हेरी गुड. 1 व्हेरी गुड. गुड. नेक्स्ट पेज. आता नेक्स्ट पेज वर मी सांगणार आहे बिग फ्रेंडचं, बरं का. आता किती वेळ झालाय बघू आपण. ओके, हा सांगू शकते. आता हे सॉल्व्ह केलं आपण. आता हे पाठीमागचं तर आपल्याला होमवर्कला दिलेलं आहे मी, बरोबर? येस. हा, तर मला व्हॉट्सअपवर होमवर्क पाठवून द्यायचं. आता नेक्स्ट ते